आजचा जो कन्सेप्ट आहे काय, ह्याच्यामध्ये जी रचना शिकवणार आहे मी, सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, कोणत्याही प्रकारचं वाक्य, नंतर प्रश्नार्थक शब्द आणि त्याच्यानंतर काय विधानार्थी वाक्य. बघा ही जी रचना आहे खूप महत्वाची आहे, आपल्या दैनंदिन जीवनातली ही रचना आहे. ही रचना वापरून तुम्ही हजारोपेक्षा वाक्य म्हणजे भरपूर वाक्य बनवू शकता. म्हणूनच मी याला टायटल काय दिले, ही रचना शिका न घाबरता इंग्रजी वाक्य बनवा व बोला. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाक्य म्हणजे वाक्यांचे प्रकार हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. हे की नाही, विधानार्थी वाक्य, नंतर होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य, हे काय झाले तुमचे वाक्यांचे प्रकार आहेत. मग इथं तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय, कुठल्याही प्रकारचं वाक्य तुम्हाला घ्यायचंय आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, एक प्रश्नार्थक शब्द आणि त्याच्यानंतर विधानार्थी वाक्य. पण एक वाक्य घेतो मी, मग तुम्हाला समजावतो मी. आज हे आहे तुमचं काय, आस्क हिम, म्हणजे हे तुमचं आहे आज्ञार्थी वाक्य. नंतर आहे प्रश्नार्थक शब्द व्हॉट, नंतर आहे विधानार्थी वाक्य ही इज डुईंग. आता ह्याच्यामध्ये गंमत काय तुम्हाला पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही व्हॉट नंतर तुम्ही नॉर्मली तुम्ही काय शिकले, व्हॉट नंतर तुम्हाला काय असतं की टू बी स्वरूप असतं. जसं की व्हॉट इज, बघा हेच वाक्य मी तुम्हाला प्रश्नार्थक मध्ये बनवून दाखवतो. व्हॉट ही इज डुईंग म्हणजे काय, तो काही करत आहे, बरोबर. पण ह्या रचनेमध्ये कसं आहे की तुम्हाला व्हॉट नंतर इज न घेता जो कुठला करता असेल तो म्हणजे त्या प्रश्नार्थक शब्दानंतर लगेच तो करता घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय असेल ते असेल. जसं आता इथं पास्ट टेन्स असेल तिथं वॉज घ्या, व्हॉट ही वॉज डुईंग, किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर व्हॉट ही डज, सिंपल पास्ट टेन्स असेल तर व्हॉट ही डीड. लक्षात, म्हणजे तुम्हाला काय करायचं, त्याचं ह्या WH चं तुम्हाला विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे तुम्हाला तिथं विधानार्थी वाक्य घ्यायचंय म्हणजे घ्यायचंच. लक्षात, म्हणजे ते तुम्हाला तिथं त्याचा अर्थ तुमचा परिपूर्ण होईल. आता ह्याच्यामध्ये आता वाक्यरचना पाहू, मग तुमच्या लक्षात येईल. लिहून घ्या ह्या वाक्यरचना, ह्या रचनाच्या